अगं अजून पोरांचा पत्ता नाही. उरात नुसती धडकी भरलीये माझ्या. हो ना, सगळे गेलेत म्हणे. त्या मेल्या भावाचाही काही पत्ता नाही. त्याचं पत्र आलंय, हो इकडे येणार आहे म्हणून. बहुतेक मला असं वाटतं निघायच्या आधी टाकलं असेल का त्यांनी पत्र. काही कळत नाही बाबा, माझं डोकं तर ठिकाणावरच नाहीये. हल्ली काय काय ऐकतो ना आपण. हो, बसनं धडक दिली, एसटी उलटी झाली. या 2 दिवसांमध्ये काही पेपरला बातमी आहे का की एसटीला उडवलं वगैरे. काय म्हणालेस. काल होती. मग मृतांमध्ये ही दोघांची नावं नाही आहेत ना, राजाभाऊ जोशी, मालती जोशी. मग जखमींमध्ये. छे बाई, माझं तर काही डोकं चालत नाही. कशाला पाठवलं म्हणजे काय. आता देवाचं काम आहे, मी कशी अडवणार मला सांग. तू तरी कमाल करतेस. नाही बस झाला आता. नवस वगैरे सगळा फेडून झालेला आहे. आता घरी आले की त्यांना सांगून टाकते, गपचूप घरामध्ये बसा. अगो बाई आले वाटतं. मी सांगते हा तुला फोन करायला. हो हो. अगो बाई, मेल्या किशा तू होय. पाय लागू माझी. अशा पाया पडतात. अशा पाया पडतात. पण नीट पाया पड. पाण्यात काठी मारल्यासारखा पाया पडायचा नाही. पड. नानी, बाल बिगड़ जाएंगे. बड़ी मुश्किल से हासिल की है मैंने ये हेयर स्टाइल. थोबाड फोडी ना, उलट उत्तर दिलंस तर. पाया पड पहिल्यांदा, त्याशिवाय मी तुला घरात घेणार नाही. पड पाया. पडतो पडतो. पड पड. हा पडतो. नीट नीट. डोळ्यात बोट जाईल. बड़ी जिद्दी हो तुम. काय रे, काय झालंय तुला. कशाचं. मराठी बोलता येत नाही. बोलत नाही. काय लाज वाटते मराठी बोलताना. ताई आहे का घरी. माग हो, तुझी ताई गेली आहे नवस फेडायला. नवस. कोणता नवस. अरे तुझा बापच बोलला होता नवस. अहो माझा बाप फक्त मला बोलतो, नवस नाही बोलत कधी. अरे असं काय करतोस तू. तुझा बाप नवस बोलला होता म्हणून तर सगळे जण गेले. आमचा बोक्या सुद्धा गेलाय बरोबर. अहो माझे वडील जर तिथे गेले असते तर मी इथे कशाला आलो असतो. अरे म्हणजे शेवटी तुझा बाप गेलाच नाही का नवस फेडायला. अहो ते कधीच गेले नव्हते. पण मग नवसाचं काय. अहो माझ्या बापाला देवानंदचं एवढं वावड आहे की देवानंद शब्दामध्ये देव येतो म्हणून देवाचं नाव सुद्धा टाकलं त्याने. म्हणजे तुझ्या बापाचा देवावर विश्वास नाही. नाही. हो पण मग नवसाचं काय. मी आत येऊ का नाही. थांब तिकडे. आणि तुझी आई. अहो ती तरी गेलीये का नवस फेडायला. अहो माझी मोठी बहीण आली घरी बाळणपणासाठी. तिला सोडून आई परसाकडे सुद्धा जात नाही. नवस फेडायला काय जाणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो. काय झालं. काय झालं काय. आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.